नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तलाठी पदभरतीच्या निकालाबद्दल त्याच्या उत्तरपत्रिकेबद्दलचं महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती प्राप्त आक्षेप आणि हरकतीबाबत सुधारित माहिती आज पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर पहा, या ठिकाणी मित्रांनो हे 22 तारखेचं आजच्या तारखेचं परिपत्रक ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे. विषय आहे मित्रांनो, महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी भरती 2023 बाबत आक्षेपाबाबत माहिती व निर्णय घेणेबाबत. तर काय या ठिकाणी आहे पहा मित्रांनो, आणि निकाल कधी लागेल आपण त्याबद्दलही मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी माहिती पाहणार आहोत. तर काय म्हटलंय, तलाठी भरती 2023 परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात खालीलप्रमाणे मित्रांनो सुधारणा करण्यात येत आहे. तर TCS कंपनीकडून सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदनं प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून TCS कंपनीकडून यापूर्वीच्या मित्रांनो प्रसिद्ध केलेल्या 146 प्रश्नांमधील 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे. तसेच 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर यानुसार मित्रांनो उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती किंवा सुधारणा जी केलेली आहे ती लॉग इन तुमच्या खात्यामध्ये देण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर प्रश्ननिहाय दुरुस्तीची एक PDF फाईल देखील मित्रांनो त्यांनी दिलेली आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, डेट दिलेली आहे, शिफ्ट दिली आहे आणि क्वेश्चन ID दिलेला आहे आणि ॲक्शन टेकन या ठिकाणी दिलेलं आहे. तर मित्रांनो 17 ऑगस्टला शिफ्ट 1, त्यानंतर शिफ्ट 2 आणि मित्रांनो शिफ्ट 3 ह्यांचे जे प्रश्न आहेत या ठिकाणी पहा, याच्यामध्ये लिहिलं आहे की त्यांनी ॲन्सर की चेंजेस जे या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो त्यांनी याच्यामध्ये पिवळ्या याच्यामध्ये त्याला अंडरलाईन केलेली आहेत ॲन्सर की चेंज म्हणून. हे या ठिकाणी पाहू शकता जवळपास 5, 6, 7 ठिकाणी या ठिकाणी केलेले आहे. आणि मित्रांनो बाकी जे आहे या ठिकाणी क्वेश्चन ID त्यांना अवॉर्डेड फुल मार्क्स असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. काही ठिकाणी ॲन्सर की चेंजेस देखील केलेले आहेत. तर ही PDF फाईल मित्रांनो यांनी प्रसिद्ध केलेली आहे. या ठिकाणी ही टेलिग्रामला देखील तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की यापूर्वी जे 146 प्रश्नांमधील मित्रांनो 5 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच मित्रांनो 2 प्रश्नांचे संपूर्ण गुण जे आहेत त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे आता तुमच्या आक्षेप आणि हरकतीबद्दलचं आहे मित्रांनो. याच्यामध्ये अजून त्यांची कार्यवाही चालूच आहे. यानंतर आता मित्रांनो पुढील प्रोसेस तुमची काय होईल, तर ही फायनल ॲन्सर की वगैरे आता मित्रांनो इथं पूर्ण झालेले असावेत त्यांच्या. यानंतर मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होऊन तुमचा फायनल रिझल्ट लागेल. परंतु मित्रांनो नॉर्मलायझेशन प्रोसेस वगैरे ते करतील, परंतु ह्याचा रिझल्ट जो असणार आहे मित्रांनो 9 जानेवारी नंतर या ठिकाणी लागू शकतो. कारण की 9 जानेवारीला नंतर या ठिकाणी मित्रांनो काय आहे, पेसाची पदभरती जी आहे त्याच्यावरती जी याचिका टाकण्यात आलेली आहे मित्रांनो, त्याच्यामुळे निकालामध्ये काय या ठिकाणी झालेलं आहे, थोडासा विलंब झालेला आहे मित्रांनो. तर 9 जानेवारी नंतर मित्रांनो निकाल लागण्याचे या ठिकाणी चान्सेस जे आहेत ते मित्रांनो खूप आहेत. कारण की 9 जानेवारीला कोर्टामध्ये जे आहे याच्यावरती सुनावणी होणार आहे पेसाची जी रिट याचिका आहे त्याच्यावरती. तर बघूयात मित्रांनो या ठिकाणी 9 जानेवारी नंतर काय अपडेट आलं निकालाबद्दल तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. कारण की परीक्षा तर झालेल्या आहेत मित्रांनो, निकाल लावणं तर या ठिकाणी गरजेचं असणार आहे. याबद्दल जसे पण ऑफिशियली मित्रांनो अशा पद्धतीने अपडेट येतील निकालासंदर्भात किंवा मित्रांनो इतर काही अपडेट तर तुम्हाला नक्की शेअर केले जातील. त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ देखील मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रत्येक सरळ सेवेची जी तुमची पदभरती होते TCS IBPS मार्फत, ज्यामध्ये मित्रांनो तुमची सध्याची ZP पदभरती असेल किंवा महानगरपालिकेची भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल किंवा WRD असेल, या सर्वांसाठी मित्रांनो तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच त्यांचा उपयोगी पडणार आहे. ज्याचं नाव आहे मित्रांनो TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच. तर यामध्ये मित्रांनो सध्या मागे जे झालेली परीक्षा तुमची आहे, जसं की नगर रचना पदभरती शिपाई पदाची झालेली आहे, नगर परिषद भरती असेल, त्यानंतर तलाठी भरती असेल, वन विभागाची असेल, सहकार विभाग असेल, PCMC DMAR TPA, या सर्व परीक्षांमधून मित्रांनो हे संच तयार करण्यात आलेले आहेत. तर येणारी तुमची जिल्हा न्यायालयाची लिपिक शिपाईची भरती असेल त्याला देखील TCS कंपनीमार्फत तुमची परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्ही TCS मार्फत कसे प्रश्न आलेले मित्रांनो त्याचा अभ्यास या पुस्तकातून या प्रश्नपत्रिका संचामधून करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो त्यांची इतरही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, जसं की TCS स्पेशल इंग्रजी व मराठी व्याकरण जे आहे किंवा इंग्रजी व मराठीवरती
कसे प्रश्न आलेले आहेत त्याचेही मित्रांनो त्यांनी 75 एकूण प्रश्नपत्रिकांमधून स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये उत्तरं दिलेली आहेत. स्पष्टीकरणावाईज टॉपिक्स वाईज इंग्रजी व मराठी प्रश्नसंच त्यांनी तयार केलेला आहे. आणि चालू घडामोडी जो आहे मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार कशा पद्धतीने मित्रांनो प्रश्न येतात त्यासाठी देखील तुम्हाला 5 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या चालू घडामोडी पाहायला भेटणार आहेत. ज्याच्यामध्ये मित्रांनो 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं चालू घडामोडीचं पुस्तक देखील आलेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो लेटेस्ट आहेत जे की तुम्हाला सरळ सेवाच्या पदभरतीसाठी TCS IBPSची जी तुमची परीक्षा होते त्यांच्यामार्फत त्यासाठी उपयोगी पडतील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहता येतील आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील.